नाही, आता ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते जे इच्छुक असतील ते आपले आपले पक्ष निवडतायत. त्यामुळं अधिक अधिक लोक येतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसे जसे लोक सक्षम लोक ज्यांच्या मागे जन्मत आहे असे लोक घेण्यामध्ये मला वाटत नाही कुठली अडचण आहे. आणि भांगरेताई आलेल्या आहेत त्याचा आम्हाला आनंदच आहे. अजून काही मोठे नेते येऊ इच्छितात तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, पालकमंत्री महोदयांचा आहे. आणि त्यांचं नाव आता सांगणं संयुक्तिक नाही, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जसं काही बातम्यांमध्ये दाखवलं जातं की इनफ्लो चालू आहे किंवा पक्षनिष्ठ डावलली जाते. जर माणूस सक्षम असेल, जर माणूस जनतेमधला असेल, जर जनतेच्या मनात तो व्यक्ती असेल, तर मग कुठल्याही पक्षाला सक्षम उमेदवार किंवा सक्षम माणसाला घेण्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटायचं काही कारण नाही. मी डॉक्टर या नात्याने माझं ऑपरेशन माझ्या पद्धतीने करतो. ऑपरेशन लोटस हे राजकीय शब्द आहे. माझे ऑपरेशन वेगळे असतात. माझ्या ऑपरेशन मध्ये फाय होऊन जातो माणूस डायरेक्ट. त्यामुळे हे बाकीचं पक्षप्रवेश होणं असं काही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकटं टार्गेट नाहीये. उभाटा शिवसेना गट असेल, फक्त आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही असं आमची मानसिकता झालेली आहे. कारण की तिथंच ते त्यांचा पक्ष संपलेला आहे. तिथं त्यांना आता इथं घेऊन आपला अजून पक्ष संपवायचा नाही अशी आमची भूमिका आहे, माझी तरी व्यक्तिगत.